लोगो दिसला हो. तर म्हणजे दोन व्यक्तींनी तुम्हाला मदत केली आणि हो. शेतातून तुम्ही येता येता हो. तुम्हाला सोडवलं त्यांनी मेन रोड हो. पर्यंत. तर तो नंबर मग तुम्ही म्हणजे सर्च वगैरे केला नाही कुठं गुगलवर? घरी गेले हं, आंघोळ म्हणजे फ्रेश झाले मी. हं, आणि त्यानंतर माझ्या मुलाला सांगितलं हं, की मी एक नंबर सांगते हं. गाडीचा, हं, तेवढा सर्च करून बघ. हं, त्यानं सर्च करून बघितला नंबर, हं, हं. नॉट फाउंड. तो गाडीचा नंबर अस्तित्वातच नाही. आर्मीचा लोगो असणारी गाडी हं, आणि त्याच्या खाली नंबर होता. आर्मीची गाडी बिना नॉट फाउंड हं. नंबरची गाडी कशी वापरेल आर्मीचे लोक? ते बरोबर आहे. नाहीच वापरणार. ते लिगली आर्मी लोक स्ट्रिक्ट असतात. तेच ना. हं? आणि मग असं नंबरची गाडी कशी ते वापरते की जे अस्तित्वातच नाहीये. सर्व्हिसचे लोक आहेत. ती गाडीचा नंबर अस्तित्वातच नाहीये. आर्मी तर लांबच राहिली. तुमच्या व्यवस्थित लक्षात होता का तो नंबर? एकदम माइंड मध्ये फिट केलता मी. नाही तुम्ही जशा बघतेशीरपणे म्हणजे सगळ्यांचा वेळ time- अजून माझ्या लक्षात येतो नंबर. हा. अजून नंबर माझ्या लक्षात आहे. मी अजून पण कधी कधी सर्च करून पाहते तरी बरोबर आहे. सुद्धा तो नॉट फाउंडच दाखवतो. पण त्या व्यक्तीच्या तुम्हाला भेटल्या होत्या तर मग मॅडम त्यांचा चेहरा असं तुम्हाला कधी आठवतं की ती कशी दिसत हो, होती? हो. तुम्हाला एक 5-10 मिनिटं किंवा 15-20 मिनिटं त्यांनी रोड पर्यंत सोडायला लावले असतील मेन रोड हो, पण ते अंधारातून आपण आलो ना, नंतर चौकातून आलो. चौकातून त्यांना पाहिलं दोघांना. जे समोरची गाडी चालत होती व्यक्ती, ते अशी एकदम काळा काळा आणि धुप्पाड माणूस. हा. जसं की शिवशंकर शंभो असं मला तुम्हाला भास काही झाला. शब्द बोलले नाही तो? नाही, मला असं भास झाला की माझा म्हणजे आमचा पोता ज्योतिबा आहे. मी माझा ज्योतिबाच आहे तो. असा एकदम भास झाला. आणि मागे जे बसलेली व्यक्ती होती, गोरी गोरी पान आणि तेजस्वी. लाईट होत्या त्यात मध्ये लगेच दिसलं मला सगळीकडे लाईट त्या चौकामध्ये. एकदम तेजस्वी चेहरा दोघांचे पण. समोरचा माणूस पुढे बसलेला काळा काळा ढग आणि मागचा माणूस गोरा गोरा पान आणि अशी ओठ वगैरे गुलाबी. अरे भारी दिसत होते ते दोघे पण. तुम्हाला सोडलं चौकात म्हणून तुम्ही बघितले पण त्यांच्याकडे? माझ्या मनात कुठल्या क्षणी वाईट विचार नाही. आलाच नाही. त्या दोघांना मदत केली एकदा मागं वळून आपण बघावं यांना असं हो. तुमच्या मनात हो. आलं? आणि जोपर्यंत ते रोड पर्यंत जात नाहीत तोपर्यंत नंतर ते पुढे गेले गाडीवरती. त्यानंतर माझं ती पापणी कुठे म्हणजे व्यवस्थापर्यंत कुठे गेले काय माहिती. माहित नाही तुम्हाला. तुम्ही तुमच्या घरी यायच्या नादात. हो. पाहिलं मी रोडला चालत म्हणून रोड पर्यंत चालले ते, परंतु ते थोडेसे अंतरावर गेल्यानंतर ते कुठे गेले मला त्याचं जाणवलंच नाही की ते कुठे आहेत म्हणून. म्हणजे माझं एकदम असं मी माझ्या भ्रमात गेले. स्वामी लीला स्वामी लीला रात्री 8:30 वाजताचा प्रसंग. आणि ते पण जिथं तुम्हाला म्हणजे माहित नाही त्या गावी जाऊन ट्रेनिंग द्यायचं काम होतं तुमचं लेडीज लोकांना हो ना, हो म्हणजे ना. गटातल्या. मॅडम दुसऱ्याशी भांडले ना त्यांच्याशी. आमच्या मॅडमला तुम्ही रोडला येऊन सोडण्याचं कर्तव्य होतं. आज ते तुमचा एरिया इतकं घाण आहे, शेतात पावसात तुम्ही आज एका लेडीजला रात्री सोडलं, तुम्हाला थोडं तरी काय वाटलं पाहिजे. इथून पुढे आम्ही तुमच्याकडे येणारच नाही म्हणून सांगितलं. आहे ते हप्ते तुम्ही बँकेतून भरा. ट्रेनिंग वगैरे. हा, त्यांना पनिशमेंट हो पुढे त्यांना ते काय हो ना, तुम्ही लेडीज आहेत तर तुमचं कर्तव्य आहे ना. तुमच्या घरातल्या 2 पुरुष लोकांना जर सांगितलं असतं की बॅटरी घेऊन सोडा तुम्ही रोड पर्यंत तर काय बिघडलं असतं? 15-20 मिनिटाचा फरक होता ना. फरक होता. त्यांना रोड माहिती होता. तेवढंच तुम्हाला पण दिलासा म्हणजे माणसात माणुसकी आहे की नाही आता तुम्ही सांगितलं. जाऊ दे, ते झालं म्हणून तुम्हाला स्वामीचं दर्शन घडलं. हो, ते पण आहे. ते महत्वाचं म्हणजे ना माणसातली माणुसकी तर दिसली नाही पण शेवटी स्वामींना मदतीसाठी धावून यावं लागलं. असंच म्हटलं तरी चालेल. ते जर मला सोडवायला आले असतं तर मला स्वामी दर्शन झालंच नसतं. दर्शन झालं नसतं. बरोबर आहे. ते त्यांचे उपकारच म्हणायचे की ते नाही आले म्हणून मला स्वामी दर्शन घडलं. म्हणजे देव आहे. हो. अजूनही देव आहे. आहे. असे चमत्कार होत राहतात माणसाच्या आयुष्यात आणि प्रचिती पण स्वामी देत राहतात. असे भरपूर प्रसंग आहेत माझ्या आयुष्यात. सांगलं तेवढं कमीच आहेत पण आता इथंच थांबव. हा महत्वाचा प्रसंग म्हणता येईल. हा महत्वाचा म्हणजे अविस्मरणीय, जेणेकरून मी जीवन मरणातून बाहेर आले होते तेव्हा. म्हणजे पावसातून घसरले असते, गाडी घसरले असते, पडले असते, कुठल्या त्या धबधब्यामध्ये गेले असते, तिकडेच पडले असते. कुणाचा आणि भात शेत संध्याकाळी भाताच्या शेतांमध्ये पाणी खूप असतं. पाणी खूप असतं आणि साचून शेजारी राहिलेलं. रोडला धबधबा होता मोठा. त्याचं म्हणजे डोंगरामधून तो रोड होता. इथनं पुढं स्वामींचं नामस्मरण कुठेही गेलं बाहेर अनोळख्या ठिकाणी तर करावं. कुठल्याही ठिकाणी करा. लेडीजनी तरी म्हणजे एक प्रकारची ऊर्जा असते त्या नामस्मरणामध्ये आणि एकदम म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी. हो हो, पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे ते एक पॉवरच असते आपल्या पाठीमागे. ते संकट आले ते त्याच्या आधी तेच उभे असतात, नंतर आपण.
आधी स्वामी नंतर आपण. नंतर आपण इथं नाही, आपलं आता आपलं 2 वर्षाचं 3 वर्ष थांबूयात झालं. असं वाटतंय मला. हा. आणि नंतरच्या एखाद्या एपिसोड मध्ये तुम्ही येणारच आहेत. हो, हो, हो. त्यावेळेला पण आपण काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न करू. नक्कीच नक्कीच. स्वामीच्या नामस्मरणानं चालते. एवढी